Hello, my dear students. Today I am going to teach you 4.2 To Serve with Love. In this video lecture, we shall see the remaining portion of this 2.4 To Serve with Love. So let's start to teach. To Serve with Love, Chapter 17. The half yearly report of the Students' Council was on November 15th and was one of the important days in the calendar of Green Slate School. 15 नोव्हेंबर हा ग्रीन स्लेट स्कूलच्या कॅलेंडर मधला अतिशय महत्वाचा दिवस होता, कारण या दिवशी स्टुडंट काउन्सिलचा 6 माही अहवाल सादर केला जाणार होता. I had heard quite a deal about this occasions and become excited as the day approached. आणि मी या दिवसाबद्दल खूप ऐकले होते, त्यामुळे जसा जसा दिवस जवळ येत होता तसतशी मुलांप्रमाणे माझीही उत्कंठा वाढत होती. It was entirely their day, arranged, presented and controlled by them. आणि हा दिवस जो आहे हा संपूर्णपणे किंवा पूर्णपणे मुलांचा त्याने जे काही प्लॅन केलेले आहे किंवा अरेंजमेंट केलेले आहे किंवा ज्या काही सादरीकरण केलेलं आहे आणि जबाबदारीने पार पाडलेला दिवस असणार होता. म्हणजे जे काही या दिवसात करणार होते ते सगळे स्टुडंटच करणार होते. I observed the activities of my class as they prepared for it. Nothing we tried the like way in which tasks were allocated and fitted into neat program. त्या ठिकाणी काय म्हणतायत की माझा वर्ग ज्या प्रकारे तयारी करत होता, रायटर जे आहे ब्रेथवेट यांचा जो वर्ग आहे ज्या प्रकारे तयारी करत होता ते मी या ठिकाणी काय करत होतो पाहत होतो. आणि ज्या व्यावसायिक पद्धतीने त्यांची कामाची वाटणी केली होती आणि ती एक आखीव रेखीव कार्यक्रम तयार केला होता ते पाहून मला अभिमान वाटला, असं त्या ठिकाणी हे म्हणतात. There were whimpered conferences with the member of other classes in the arrangement of it. आणखी आखणी करताना कार्यक्रमाची किंवा प्लॅनिंग करत असताना इतर वर्गातील मुलांबरोबर हलक्या आवाजात त्यांच्या बैठकाही होत होत्या. ऑन दॅट डे, त्या दिवशी देयर वॉज नो असेंब्ली ज्याला आपण म्हणतो ती बिलकुलच नव्हती. The children arrived smartly dressed and polished, and Miss Joseph and Denham, who seemed to be the important officials for the occasion, moved about among their uh, colleagues, ensuring that each one was ready to play his or her part. मुले रुबाबदार पोशाख किंवा छान कपडे वेल ड्रेसअप आली होती आणि आजच्या प्रसंगी जे महत्वाचे अधिकार असलेले मिस जोसेफ आणि डेनहॅम प्रत्येक सदस्य आपापली भूमिका पार पाडण्यास तयार आहेत ना याची खात्री करीत सर्वांमध्ये ते फिरत होते. बेल was rung at 10 a.m. and everyone trooped into the auditorium to sit together in classes. 10 वाजता सकाळी घंटा वाजली आणि सर्वजण आपापल्या वर्गानुसार बसण्यासाठी सभागृहात गोळा झाले. मिस जोसेफ and Denham, the two most senior students, sat on the stage, one on each side of Mr. Florian, who, as soon as everyone was seated and silent, stood and addressed the school. स्टेजवर मिस्टर फ्लोरियनच्या दोन्ही बाजूला सर्वात वरिष्ठ म्हणजे सिनियर स्टुडंट जे आहेत मिस जोसेफ आणि डेनहॅम बसले. सर्वजण शांत बसताच फ्लोरियन उभे राहिले. म्हणजेच काय म्हणतात ते काय
म्हणतात की ते भाषणासाठी मिस फ्लोरियन उभे राहिले भाषणासाठी शांत सगळं झाल्यानंतर. आणि त्यांनी ऍड्रेस द स्कूल, शाळेला संबोधून त्यांनी काय केले, भाषण दिले. ही स्पोक ॲट लेंग्थ, reiterating the aims and policy of the school and of the important contribution each child could make to the furtherance of those aims. शाळेची उद्दिष्टे काय आहे किंवा आपलं धोरण काय आहे किंवा ध्येयपूर्तीसाठी किंवा जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक मुलाचे महत्वपूर्ण योगदान आपल्या शाळेला पुढे नेण्यास कसं आहे यावर भर देत ते बराच वेळ बोलले. He gave praise wherever it was indicated, but instead that there was it a great deal to be done by themselves towards a general. जिथे शक्य होते त्या गोष्टीची त्याने प्रशंसा केली, पण त्याचबरोबर प्रत्येकाचे आचरण, स्वच्छता आणि ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नात प्रत्येकाला स्वतःहून अजून खूप सुधारणा करायला हवी यावर त्यांनी काय दिला, त्या ठिकाणी भर दिला. Movement in conduct, cleanliness and the pursuit of knowledge. मी आताच सांगितलं तुम्हाला की त्यांनी आपलं आचरण विद्यार्थ्यांचं कसं असायला पाहिजे, स्वच्छता आपली स्वतःची किंवा शाळेची कशी ठेवली पाहिजे, सोबतच नॉलेज पण कसं मिळवलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर त्यांनी अत्यंत त्या ठिकाणी काय दिला, भर दिलाय. म्हणजे प्रशंसा पण केली आणि आपल्याला काय करायला पाहिजे ते पण त्यांनी आपल्या भाषणांमधून विद्यार्थ्यांपुढे मांडलं. As I listened, I realized that this man was in no way remote from his own remarks. All showed that he identified himself with it and everyone in it. म्हणजेच लेखक या ठिकाणी काय म्हणतायत की त्यांचे जे भाषण ऐकले, कुणाचे कुणाचे भाषण ऐकले, फ्लोरियन सरांचे जसे भाषण ऐकले, त्यांचे बोलणे ऐकताना लेखकाला जाणवले की हे गृहस्थ जे आहे, ही जे जेंटलमॅन आहे, त्यांच्या शाळेपासून मनाने जराही दूर नाही. त्यांच्या बोलण्यावरून ते स्वतः शाळेशी आणि शाळेतल्या प्रत्येकाशी मनाने किती जोडलेले आहे हे दिसून येत होते. ही देन विश्ड, त्याने नंतर शुभेच्छा दिल्या. देन सक्सेस विथ द काउन्सिल मीटिंग अँड लेट द स्टेज टू ट्रिमेंडस applause. सर्वांना परिषदेची बैठक यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि टाळ्यांच्या कडकडाटात व्यासपीठावरून किंवा स्टेजवरून त्यांनी काय घेतली, त्या ठिकाणी रजा घेतली. म्हणजे तिथे त्यांनी त्यांचं भाषण त्या ठिकाणी थांबवलं. Things now moved quickly into gear first. Miss Joseph stood up and gave a short explanation of council's purpose and its activities. आता ज्या पुढच्या जे प्रोग्राम्स आहे किंवा प्रोग्रामचे पुढचे जे हालचाली आहे त्या आता कशा अगदी जलद गतीने होऊ लागल्या होत्या. आणि सर्वप्रथम मिस जोसेफ उभ्या राहिल्या. त्यांनी परिषदे मागचा म्हणजे जी काउन्सिल होती त्या मागचा उद्देश आणि त्यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली. Each class would report through its representative on the study's purpose during his half year, which began after Easter, a representative having been chosen for each subject. ईस्टर नंतर सुरू झालेल्या सहामाही सत्रात झालेल्या अभ्यासक्रमाविषयी प्रत्येक वर्ग प्रत्येक विषयानुसार निवडलेल्या प्रतिनिधीच्या मार्फत अहवाल देईल. When all the classes had completed their report, a panel of teachers would be invited to
occupy the stage and answer questions from the body of the hall on matters arising out of the various reports. सर्व वर्गांचे अहवाल सादर करून झाल्यानंतर शिक्षकांच्या एका समितीला किंवा त्या पॅनलला आपण ज्याला म्हणतो व्यासपीठावर आमंत्रित केले जाईल आणि विविध अहवालातून समोर आलेल्या मुद्द्यांवर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांवर त्या समितीकडून काय उत्तरे दिली जातील असं या ठिकाणी म्हणताय. The selection of the panel, as with everything else, was entirely at the discretion of the children, and no members of the staff knew either how many or which teachers would be invited to sit. बाकी सर्व गोष्टीप्रमाणेच पॅनेलची निवड संपूर्णपणे मुलांच्या निर्णयावर केली जाणार होती आणि किती व कोणत्या शिक्षकांना व्यासपीठावर बोलावले जाईल याबद्दल शिक्षक वृंद किंवा टीचर स्टाफला कोणत्याही पूर्वकल्पना नव्हती. म्हणजे या ठिकाणी काय म्हणतात, पॅनलची निवड पूर्णपणे कोण करणार होते, स्टुडंट करणार होते आणि कोण शिक्षक निवडले जाईल याची शिक्षकांना तसूभरही कल्पना नव्हती. The reports began with lowest or youngest class first. म्हणजे जे अहवाल आहे, रिपोर्ट्स आहे, त्यांचे सादरीकरण सर्वात लहान वयोगटाच्या वर्गापासून सुरू झाले. These were mainly 12-year-old who had joined the school the previous summer. या गटातील 12 वर्षाची बहुतांश मुले आदल्या वर्षीच्या उन्हाळी सत्रात शाळेत या ठिकाणी दाखल झालेली होती. Most of them were shy and rather frightened at standing up before the entire school, but nevertheless they managed it credibly. They had been newly introduced to the difficulties of seeking information for themselves, so their report was understandably rather short. त्यांच्यापैकी बरीच जण संपूर्ण शाळेसमोर उभे राहायला लाजत होती. ते छोटे मुलं असल्यामुळे त्यांच्या ते स्टेज डेअरिंग नव्हती, घाबरलेली होती ती सगळी. पण तरी त्यांनी कौतुक वाटावे इतक्या छान प्रकारे सादरीकरण केले. जरी त्यांना स्टेज डेअरिंग नव्हती किंवा ते लाजरे असले तरी पण त्यांनी खूप छान पद्धतीने सादरीकरण केलंय. स्वतःहून माहिती गोळा करण्यातल्या अडचणींची त्यांनी प्रथमच ओळख होत असल्यामुळे त्यांचा आवाज संक्षिप्त म्हणजे शॉर्ट असणे अर्थातच काय आहे त्या ठिकाणी स्वाभाविक आहे. Class after class was represented and it was obvious that with each succeeding term there was a marked development into their ability to express themselves. म्हणजे मग काय झालं की एकामागून एक वर्ग प्रतिनिधित्व करत होते. म्हणजे एकामागून एक वर्ग प्रतिनिधित्व करत होते आणि प्रत्येक पुढच्या सेमिस्टर म्हणजे सत्र जे आहे सादर करण्याच्या कौशल्यात उल्लेखनीय सुधारणा झाल्याचे स्पष्टपणे त्या ठिकाणी काय दिसून येत होते. Much of the work was rather elementary, but to them it loomed large because they understood it and something of its relationship to themselves. बरेचसे काम तसे प्राथमिक स्वरूपाचे होते, प्रायमरी लेवलचे काम होते, मात्र स्वतः समजून घेऊन त्यातील परस्पर संबंध जाणून घेणे हे त्यांच्या दृष्टीने खूप मोठे काम होते. Throughout all the reports, the emphasis
was on what they understood rather than on what they were expected to learn. म्हणजेच सर्व अहवालांमध्ये मुलांनी काय शिकणे अपेक्षित होते यापेक्षा त्यांना काय समजले यावर अधिक भर दिला गेलेला होता. When the turn of my class came and sat up anxiously from the list he held in his hand. Denham called out the name of the representative together with the subjects on which they would report. म्हणजे जेव्हा माझ्या क्लासची बारी आली, माझ्या क्लासची टर्म आली, माझ्या क्लासची पाळी आली, तसा मी उत्सुकतेने सावरून बसलो. आता टीचर या नात्यानं अर्थातच आपल्या क्लासची मुलं काय बोलतील, काय माहिती देतील, कसं सादरीकरण करेल याविषयी अर्थातच शिक्षकांना काय लागलेली असेल, आतुरता लागलेली असेल. त्यामुळे लेखक आतुरतेनं त्या गोष्टी ऐकणं हे स्वाभाविक होतं. म्हणून ते जसा त्यांच्या क्लासची टर्म आली तशी ते उत्सुकतेनं काय बसले, सावरून बसले अटेन्शन मध्ये. जे प्रतिनिधी अहवाल सादर करणार होते त्यांच्या हातातली यादीप्रमाणे विषयानुसार नावे पुकारायला डेनहॅमने सुरुवात केली. पॉटर अरिथमॅटिक, पॉटर जे आहे ते अंकगणित, सॅपियानो नेचर स्टडी, सॅपियानो जे आहे ते निसर्ग अभ्यास, मिस पेग अँड जॉक्सन जिओग्राफी. मिस पेग आणि जॉक्सन काय तर जिओग्राफी, भूगोल ज्याला आपण म्हणतो. मिस डेअर अँड फनमॅन फिजिओलॉजी, मिस डेअर आणि फनमॅन काय फिजिओलॉजी शरीरशास्त्र. मिस डॉड हिस्ट्री, मिस डॉट काय इतिहास. डेनहम पीटी अँड गेम्स, मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्स म्हणजे गृहविज्ञान ज्याला आपण म्हणतो. I felt very well pleased and proud to see the confident courtesy with which Denham used the term miss in addressing each of the senior girls. म्हणजेच डेनहॅमने ज्या आत्मविश्वास पूर्ण सौजन्याने वरिष्ठ मुलींना संबोधित करताना मिस हा शब्द वापरला ते पाहून लेखकाला या ठिकाणी अतिशय आनंद झाला आणि त्याचा अभिमान वाटला असं ते या ठिकाणी म्हणतात. I felt sure that this would in itself be something for the younger ones to aim at, a sort of batch of young ones to aim at, a sort of batch of young adulthood. म्हणजेच काय म्हणतात, तारुण्यात पदार्पण करताना अंगी रुजवावी अशी ही गोष्ट विशेषतः लहान मुलांनी लक्षात घेण्यासारखी होती याची मला त्या ठिकाणी काय झाली आहे, खात्री झाली. ॲज देअर नेम, जसे त्यांची नावे घेतले, ॲज देअर नेम वर कॉल्ड they walked up to the stage and took their seats with commendable gravity. म्हणजे जशी त्यांची नावे त्यांनी स्टेजवर घेतले किंवा नावे घेतल्यावर सर्वजण काय आले तर स्टेजवर आले आणि आपापल्या जागेवर भारदस्त आविर्भावात स्थानपन्न झाले, बसले. ते कॉन्फिडंटली त्या स्टेजवर बसले ज्यांची ज्यांची नावे घेतली. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. त्यानंतर मिस जोसेफने छोटेसे काय केले त्या ठिकाणी संबोधन केले, छोटेसे भाषण दिले. She said that their lessons had a particular bias toward the brotherhood of mankind and that they had been learning to each subject how all mankind was in interdependent in spite of a geographical location and differences in color, races and creeds. म्हणजेच काय म्हणतात ते, मिस जोशीने भाषण दिल्यानंतर ती म्हणाली की त्यांच्या धड्यामधून
मानवाचा बंधुत्वाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन दिसून येतो. त्याचबरोबर भौगोलिक स्थान आहे, रंग, वंश आणि पंथ यांच्यात फरक असूनही सर्व मानव जाती कशा परस्परावलंबी आहेत, म्हणजे त्या एकामेकावर कशा डिपेंड आहे हे प्रत्येक विषयातून त्यांना शिकायला मिळते. देन सी कॉल्ड ऑन पॉटर. नंतर त्याने पॉटरला बोलावले. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क they had done on weightage and mean. म्हणजेच पॉटरने वजन आणि मोजमापावर केलेल्या कामाबद्दल, सॉरी इट्स नॉट वेटेज, इट्स वेट, ओनली वेट, वजन ज्याला आपण म्हणतो. पॉटरने वजन आणि मोजमापावर केलेल्या कामाबद्दल किलोग्राम आणि पाऊंड आणि मीटर जे असतं, मीटर हे मीटर आहे, इथे दिसत नाही नीट मला या ठिकाणी, त्यामुळं लक्षात येत नाही जरा, यांच्या संबंधाबद्दल या ठिकाणी सांगितले असं ते या ठिकाणी म्हणतात.